नमस्कार. हर हर महादेव. संपूर्ण किन्नौर कैलाश यात्रा आपली संपन्न झालेली आहे आणि त्या यात्रेदरम्यानचा जो खर्च आहे तो आपण बघूया पुढे. संपूर्ण प्रवासामधील अंदाजे खर्च व नियोजन. चला तर बघूया. हर हर महादेव. चंदीगडला आल्यानंतर पुढे HRTCचीच एक बस आहे, थोडी कम्फर्टेबल. त्याच्यामध्ये 953 रुपये असा चार्जेस आकारला जातो. आणि प्रायव्हेट व्हेकलने आपण प्रवास केला, प्रायव्हेट बस किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्स, त्याच्यामध्ये 2950 ते 3800 पर्यंत चार्जेस आकारला जातो. मुंबई ते मुंबई असा आपण प्रवासाचा खर्च अंदाजे जर पकडला तर स्लीपर ट्रेन आणि नॉर्मल बस असा प्रवासाचा खर्च 3210 रुपये असा अंदाजे खर्च. त्यामध्ये जर आपण मुंबईपासून 3 टायर AC आणि थोडी कम्फर्टेबल बस केली चंदीगड ते तांगलिंगपर्यंत तर 5626. पुढे AC बस आपल्याला हवी असेल तर मुंबई ते चंदीगड 3 टायर AC आणि पुढे AC बस तर 9620. आणि त्याच्यामध्ये थोडी आरामदायी बस हवी असेल तर 11320 असा खर्च आपल्याला अंदाजे येतो. हा प्रवास आपला असणार आहे मुंबई, चंदीगड, पुढे शिमला, रामपूर, तांगलिंग किंवा मग पोवारी गाव. आपण ट्रेकिंग करायचे असल्यास पोवारी गाव किंवा तांगलिंगपासून आपण ट्रेकिंग करू शकतो. त्यामध्ये आपल्याला तांगलिंग हा बेस्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रवास म्हणजे असा की मुक्काम व ट्रेकिंग आणि पूर्ण नियोजन. त्यामध्ये चंदीगडवरनं आपण तांगलिंगला संध्याकाळी आपण पोहोचतो. संध्याकाळी तांगलिंगला पोहोचल्यानंतर तिथे होमस्टे अवेलेबल आहेत. होमस्टेमध्ये प्रति व्यक्ती 1000 रुपयाचा चार्जेस आकारला जातो. त्यामध्ये रात्रीचं जेवण आणि सकाळचा चहा नाश्ता इन्क्लुडेड असतो. आणि तिथे सकाळी आपण जेव्हा ट्रेकिंग चालू करतो त्यावेळेस तो नाश्ता पार्सल दिला जातो. आणि शक्यतो नाश्ता न करता तो नाश्ता आपण पार्सल घेऊन जाणे योग्य ठरतं. तांगलिंगवरून गणेश पार्कला आपण ट्रेकिंग जेव्हा सुरू करतो त्यावेळेस ती ट्रेकिंग करताना सकाळी 4 ते 5 वाजता आपण निघायचे ट्रेकिंगला, जास्त वेळ न करता. त्यामध्ये 7 ते 8 तास लागण्याची शक्यता असते. अंदाजे अंतर हे 10 ते 12 किलोमीटरपर्यंत आहे. पुढे गणेश पार्कला पोहोचल्यानंतर टेंट आपण घेतल्यानंतर प्रति व्यक्ती 1000 ते 1500 रुपये असा चार्जेस घेतला जातो. त्यामध्ये रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, चहा हा इन्क्लुडेड असतो. गणेश पार्कवरून श्री किन्नौर महादेव दर्शनाकरता आपण जेव्हा निघायचंय ते रात्री शक्यतो 12 ते 12:30च्या दरम्यानच निघायचं आहे. कारण पुढची चढाई थोडी कठीण असल्यामुळं शक्यतो रात्री 12 वाजताच आपण निघाला तर सकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत आपण दर्शन होतं आणि पुढचा प्रवास रिटर्न यायला आपण सोयीस्कर पडतं. त्यामध्ये वेळ आपला हा 10 ते 12 तास एवढा लागतो. आणि पुढे परतीचा प्रवास. किन्नौर कैलाश दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा गणेश पार्कला येतोय. तिथे एकदा स्टे आपला एक होतो, म्हणजेच गणेश पार्कचे आपले 2 स्टे होतात. त्यामध्ये देखील आल्यानंतर आपल्याला जेवण आणि सकाळचा चहा नाश्ता इन्क्लुडेड असल्यामुळं ते एवढे 1000 रुपये किंवा 1500 रेंजमध्ये होऊन जातं ते. गणेश पार्कला आल्यानंतर पुन्हा एकदा सकाळी फ्रेश वगैरे होऊन आपण तांगलिंग करता उतराई चालू करतो आपण. आणि सकाळी आपण लवकरात लवकर जेवढं निघू तेवढं आपण लवकरात लवकर तांगलिंग या गावी पोहोचतो. त्यामध्ये अंदाजे खर्च आपला 3 ते 4 हजारापर्यंत होऊ शकतो. हा खर्च देखील प्रत्येक वेळी सीझनवर किंवा ज्यावेळेस यात्रा असते त्यावर डिपेंड असतो. खर्च हा पुढे मागे होत असतो नेहमीच. किंवा आपल्याला 800 रुपये पर व्यक्ती असा देखील टेंट मिळतो किंवा 1500 देखील मिळतो. ते सीझन वाईज रेट ठरत असतात. गणेश पार्कला आपले 2 रात्री स्टे होणार, त्याच्यामध्ये 2 ते 3 हजार रुपये आपले होऊ शकतात अंदाजे. तांगलिंगला एक मुक्काम आपण आल्यानंतर आणि रिटर्न आल्यानंतर देखील आपण जर स्टे केला तर ते देखील 1000 रुपये पर पर्सन असं जाऊ शकतात.
किंवा आपण डायरेक्ट पुन्हा चंदीगड किंवा शिमलाच्या दिशेने गेलो तर ते आपले 1000 रुपये वाचतात. शक्यतो आल्यानंतर पुढचा प्रवास करणेच योग्य राहतं, कारण गणेश पार्कपासून आल्यानंतर तांगलिंगला जास्त एवढी काही त्रास होत नाही उतरायला, त्यामुळे पुढचा प्रवास आपण आरामदायी करू शकतो. आपली प्रायव्हेट व्हेकल असेल तर अतिउत्तम. आणि पोर्टल गाईड आपल्याला जर आवश्यक असेल तर आपण घेतले. त्याच्यामध्ये पोर्टलचा 1000, 1500 रुपये, 2000 रुपये असा पर डे असा चार्जेस ते आकारतात. हा पोर्टल गाईड आपल्याला जे तांगलिंगला आपण स्टे करतो होमस्टे, त्यांना आपण बोललं तर ते अवेलेबल करून देतात. श्री किन्नौर महादेव कैलाश यात्रा आपली पूर्ण झाल्यानंतर टोटल आपण अंदाजे खर्च आपण देऊया. त्यामध्ये मुंबई ते श्री किन्नौर कैलाश महादेव प्रवास व टेंट समाविष्ट आहे. चहा, नाश्ता, जेवण हा अंदाजे खर्च आपण देऊया. प्रवास आपण जर नॉर्मल स्लीपरनी केला मुंबई ते चंदीगड तर 6210 प्रवास टेंट असणार आहे. त्याच्यामध्ये 5000 रुपये आपला चहा, नाश्ता, जेवण अंदाजे खर्च. तो खर्च आपला 11210 वर जातो. 3 टायर एसीला जर प्रवास केला आपण तर पुढे त्याच्यामध्ये 12620, 5000 रुपये अंदाजे जेवण, चहा, नाश्ता आणि पुढे टोटल खर्च हा 17620 वर जातो. नॉर्मल स्लीपरनी प्रवास केला तर 15000 रुपये प्रति व्यक्ती असा अंदाजे आपण हा खर्च पकडूया. तो आपण 11000 सांगितलेला आहे, पण 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा असलेले केव्हाही चांगले असतात. त्याच्यामध्ये थर्ड एसीमध्ये 20,000 रुपये हा अंदाजे खर्च आपला लागू शकतो टोटल. त्यामध्ये टेंट व्यवस्था असणार आहे. मुंबई ते श्री किन्नौर कैलाश प्रवास पूर्ण, चहा, नाश्ता, अंदाजे जेवण, ही सर्व रक्कम आहे. ही हंगामी तारीखनुसार किंवा तिथली उपलब्धतानुसार खर्चात बदल होऊ शकतो. हा संपूर्ण खर्च हा मी केलेला प्रवासामधला आहे. आपण सीझन वाईज तो चेंज होऊ शकतो प्रवासामध्ये, त्यामुळे ते नियोजन करूनच आपण जायचं आहे. श्री किन्नौर महादेव यात्रेकरता आपण जाताना महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला सोबत न्यायच्या आहेत. त्या म्हणजे आपले ID प्रूफ असणं आपलं सोबत गरजेचं असतं. त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड किंवा इतर आपले ID प्रूफ असणे अत्यंत गरजेचं आहे. आधार कार्ड शक्यतो कंपल्सरीच असणं अत्यंत गरजेचं आहे. ट्रेकिंग दरम्यान किंवा प्रवासादरम्यान आपल्याला काही औषधं असणे गरजेचं आहे. त्यामध्ये पेन किलर आहे, डोकेदुखीचे औषध, पोटदुखी, पित्त, ॲसिडिटी, पेन रिलीफ स्प्रे किंवा आपल्याला वैयक्तिक डॉक्टरांकडून चालू असलेली औषधं. त्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर छोटे पोर्टेबल असतात ते घेणे गरजेचे आहे. पुढे काही जणांना लागण्याची शक्यता असते आणि इतर आपल्या ॲडजस्टमेंटनुसार औषधं सोबत घेणे अत्यंत गरजेचं आहे. पुढे कपड्यांमध्ये बघायला गेलं तर ट्रॅक पॅन्ट आणि हाफ पॅन्ट हे 2-2 सेट असणे गरजेचं आहे. टी शर्ट, इनर थर्मल, थंडीचे जॅकेट, थंडीचे ग्लोव्ज, कान टोपी आणि अतिरिक्त सॉक्स. यामध्ये ट्रेकिंग साहित्य असणारे आपलं ट्रेकिंग शूज जे चांगले ग्रीपवाले असतात ते गरजेचे आहेत. रेनकोट देखील हेवी न घेता यूज अँड थ्रोवाला असेल तर अतिउत्तम. त्यामध्ये छत्रीची आवश्यकता तशी नाही आहे. छोटी ट्रेकिंग बॅग असायला गरजेची आहे. ज्यावेळेस आपण ट्रेकिंग चालू करतो मोठी बॅग तांगलिंग इथेच ठेवून पुन्हा छोटी बॅगमध्ये इमर्जन्सी जे गोष्टी आहेत आपल्या अत्यंत गरजेच्या त्या गोष्टी घेऊन जाणे गरजेचं आहे. ते मी पुढे सांगेनच. त्यामध्ये एक चष्मा, नी कॅप घ्यायचे आहेत आपल्याला गुडघ्याकरता. पाणी बॉटल गरजेची आहे. पूर्ण प्रवासामध्ये ट्रेकिंगमध्ये अत्यंत गरजेची पाणी बॉटल आहे. त्यामध्ये पॉवर बँक आणि टॉर्च घ्यायची. टॉर्च देखील अत्यंत गरजेची आहे. पुढे खाण्याकरता आपल्याला ड्रायफ्रूट गरजेचे आहेत. त्यामध्ये डार्क चॉकलेट घेणं गरजेचं आहे. ते किंवा आपल्याला आवश्यकतेनुसार आपण स्नॅक्स पदार्थ घेतले तर चालेल. आणखीन अतिशय तात्काळ एनर्जी देणारे पदार्थ आपण घेतले त्यामध्ये चॉकलेट किंवा इतर काही ड्रायफ्रूट किंवा आणखीन घेतले तर अतिउत्तम राहील. पुढे सांगायचं गेलं छोट्या हलक्या बागेत आपल्याला घेऊन जाण्याकरता सामान
त्यामध्ये आपल्याला काही थोड्या प्रमाणात कॅश देखील सोबत बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. मध्ये नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे स्कॅनर चालणार नाही, आपला ऑनलाईन रक्कम होणार नाही ट्रान्सफर. आणि पूर्ण जे साहित्य असेल तर शक्यतो जेवढं साहित्य वॉटरप्रूफ असेल तेवढं घेणं गरजेचं आहे. ट्रेकिंग करता आपण जाताना एक टॉर्च, पॉवर बँक, पाणी बॉटल, इनर थर्मल जॅकेट किंवा मग आपल्याला थंडीचा जो जॅकेट आहे चांगल्या क्वालिटीचा तो घेणं गरजेचं आहे. कान टोपी घ्यायची आहे. पुढे ट्रेकिंग शूज, अशा महत्त्वाच्या गोष्टी घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला. आणि आपले खाण्याकरता ड्रायफ्रूट, चॉकलेट वगैरे हे सोबत बाळगणं गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर पूर्ण प्रवासामध्ये आपला जो प्लॅस्टिक कचरा असेल तो ट्रेकिंग करताना मध्ये न टाकता जसा सोबत आपण वर घेऊन जाऊ त्याचप्रमाणे पूर्ण कचरा हा खाली घेऊन यायचा आहे. श्री किन्नौर महादेव यांचं दर्शन झाल्यानंतर सर्वांनी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आणि या प्रवासादरम्यान ट्रेकिंगमध्ये आम्हाला जो आजूबाजूला प्लॅस्टिक कचरा मिळाला तो आम्ही संपूर्ण जेवढा शक्य होईल तेवढा सर्व खाली घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि सांगायला आनंद वाटतो की पूर्ण बॅग भरून आम्ही जिथे नॉर्मली चढायला किंवा उतरायला त्रास होतो तिथे आम्ही कचरा पूर्ण खाली घेऊन आलो. आपण देखील सर्वांनी या यात्रेदरम्यान निसर्गाचं सौंदर्य टिकवणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, तशीच ती काळाची देखील गरज आहे. याकरता सर्वांनी आपण येताना परतीच्या प्रवासामध्ये सर्वांनी जेवढं शक्य होईल तेवढा कचरा आपल्याला मिळेल रोडला तो घेऊन खाली यायचा आहे. अशा तऱ्हेने आजचा हा संपूर्ण श्री किन्नौर महादेव यांचं दर्शन होऊन संपूर्ण प्रवास संपन्न झालेला आहे. आता सेकंड पार्टमध्ये आपण भेटूया. आपण आता निघालोय शिमला येथे आणि शिमल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने. धन्यवाद. हर हर महादेव.